तर नमस्कार मंडळी, मी दीपक दावडे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजचा त्रैवार्षिक समा उत्सवाचा आजचा तिसरा दिवस। पहिल्या दिवशी लाट तुटली, ती व्हिडिओ आपण बघितली। दुसऱ्या दिवशी लाट चढली आणि रात्री पालख्यांचं आगमन तेही आपण बघितलं। रात्रीचा तमाशा लाईव्ह होता, तोही आता झाला आहे। आणि आजचा तिसरा दिवस हा लाट फिरवण्याचा आहे आणि लाट फिरवून झाली की त्यानंतर आपण बघणार आहोत वालोपगावची झोलाई आई, धामणदेवीची कालकाई आई आणि परशुराम गावचा श्रीदेव धावजी जानाई जाकमाता यांचा पालखी भेट सोहळा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मी निघालोय घरातून आणि आता निघालोय मंदिरामध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मंडळी, आता लाट फिरायला सुरुवात झाली आणि आपण आलोय मंदिरामध्ये। मंडळी, आता जत्रेला सुरुवात झाली आणि आपण जाऊन पहिलं यजमान पालख्यांचं आलेल्या यजमान पालख्यांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आलेल्या तिने यजमान पालख्या सानेवरती विराजमान आहे। वालोपची झोलाई आई, धामणदेवीची कालकाई आई परशुरामचा श्रीदेव धावजी जाकमाता असा त्रैवार्षिक समारोह। तर मंडळी, आज परशुराम गावामध्ये धावजी मंदिरामध्ये आलेल्या यजमान पालख्या श्रीदेव धामणदेवीची कालकाई आई आणि आता आपण थोडीशी त्या पालखीबद्दल मुलाखत घेणार आहोत। यानंतर वालोपे गावातील कोणाला जर पालखी फिरवायची असेल तर त्यांनी आता पालखी लाट फिरवायची असेल तर लाट फिरवायला सुरुवात करायची आहे। एका बाजून चढावं आणि एका बाजून उतरावं, बुंदेकडून चढावं आणि बुंदेकडून उतरावं, हा नियम सर्वांनी पाळा। वालोप्यातून कोणाला जर लाट फिरवायची असेल तर त्यांनी आता लाट फिरवून देत चालेल। शिरा रांगोळे खारे पात्र यांच्याकडून मार्गदर्शन आहे। 501 रुपयाची देणगी आलेले शिरा रांगोळे यांच्याकडून धावजी देवस्थान तर्फे म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच पिढ्या आमच्या धामणदेव गावातून त्या देवस्थानासाठी जी लाट लागणारी असते ती लाट आमच्या गावच्या माध्यमातून देण्यात आली। संतोष चव्हाण पेढे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेले धावजी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे। 12/2/2025 रोजी जिल्हा धनराज महाडिक पेढे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेले धावजी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे। जिल्हा धनराज महाडिक कुठे आहेत? वनिता अरुण सत्पाळ पुणे यांच्याकडून 201 रुपयाची देणगी आलेले धावजी देवस्थान यांच्या अत्यंत ऋणी आहे। सत्पाळ वनिता अरुण सत्पाळ जल्लोषामध्ये सर्व भाविकांचं स्वागत करून हा 12 तारखेला दिवस झाला। आजचा दिवस जो लाट आणल्यानंतर तिथे असणारा रिगवण त्याला म्हणतात। परंपरेनुसार आमच्या या पुणे गावामध्ये त्याला रिगवण असं म्हणतात आणि या रिगवणाच्या दिवशी संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यानमध्ये या परशुराम क्षेत्रामध्ये लाट चढवण्यात आली। त्यानंतर रात्र वालोपे देवस्थानाची साईशा सुशील बेंडकर कोटवली यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आली। 11-11:30 या दरम्यान आगमन झालं। धावजी देवस्थान असा सोहळा कालच्या दिवसामध्ये साईशा सुशील बेंडकर आणि आजचा हा मोर्चा
दिवस साईशा सुशील बेनकर, सकाळी अन्नभोजन असणाऱ्या भाविकांना प्रीती गणेश कापसे, लोटे गाणेपूर यांच्याकडून 151 रुपयाची देणगी आलेली आहे. भावी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. प्रीती गणेश कापसे, वालोपे, रामनदेवी, परशुराम सुवर्ण चंद्रकांत शिंदे परशुराम यांच्याकडून या माहेरवर्षीने 101 रुपयाची देणगी आलेली आहे. भावी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. वातावरणामध्ये एक आनंद होत नाही आणि आम्हाला साजरा प्रमाणे की आम्ही एक कोकणातील एक चांगली परंपरा जी आपण नारायण महादेव खळे परशुराम व्यक्त करतो यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. भावी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. त्याचा आम्हाला ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. हरिचंद्र भिकाजी प्राचीन दामणदेवी यांच्याकडून 100 देवाला दिलेले आहे. भावी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. ग्रामदेवता परशुराम त्याप्रमाणे वाळूची ग्रामदेवता धुलूबाई या तिन्ही देवींचा तिन्ही ग्रामदेवता देवींचा चौदा रवींद्र रणजित पेटे यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आलेली आहे. भावी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. पाहूया देव धावजीचा आणि काटीचोरी माता हे बहीण भावाचं नातं समजलं जातं. या बहीण भावाच्या नात्यामध्ये आतापर्यंत बहीण भावाने जास्त आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे. परंतु ह्या वर्षी एक चांगला योगायोग निर्माण झाला तो म्हणजे असा की दामणदेवीमध्ये लाट देऊन त्या आपल्या काटीचोरी मातेने धावजीचं एक भावाचा एक देणं पण त्यांनी बंद केला असं आम्हाला स्वतःला वाटतं. आणि या बहीण भावांचं नातं आम्हाला या ठिकाणी प्रतीक पाल बालुंडे यांनी 101 रुपयाची देणगी दिली आहे. भावी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. चंद्रकांत बाळाजी जुलम परशुराम यांच्याकडून 551 रुपयाची देणगी आलेली आहे. भावी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. चंद्रकांत बाळाजी जुलम भाग्य आहे आणि आम्ही समाधान आणि असं कार्यक्रम राबवणार की आमची गावची समाधान आणि तांत्रिक मार्गावर प्रार्थना असणार आहे. आणि आपण त्या ठिकाणी आलात आम्हाला बोलणी संधी दिली त्यामुळे आपण सर्वांचं धन्यवाद मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. अमोल ज्वेलर्स सुब्रत कापसाळ यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. भावी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. मंडळी आता धामदेवी गावच्या कालकाई तांबडी आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण दर्शन घेतोय वालोगावच्या सोलाई आहे इथं आणि त्याच्या गावकऱ्यांकडून अध्यक्ष उपाध्यक्ष असतील मानकरी असतील आपण थोडीशी त्याच्याकडून माहिती घेणार आहोत. यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आलेली आहे. अनिल तुकाराम पडवेकर कुंभारवाडी यांच्याकडून 251 रुपयाची देणगी आलेली आहे. भावी देवस्थान त्यांच्या ऋणी आहे. अनिल नागाची यांच्याकडून 151 रुपयाची देणगी आलेली आहे. भावी देवस्थान त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. रामचंद्र
यशवंत पाटील आंबेडकर या खेळाडू यांच्यावर निश्चित निवडतात आयोगाच्या कातोळी जातात पुन्हा दिनात निवडतात त्यांच्या ठिकाणी मंडळी आता आपण बघतोय आता यात्रेला सुरुवात झाली, लाट फिरायला सुरुवात झाली. ज्यांना कुणाला लाटेवरती चढायचं आहे ते या लाटेवरती चढू शकतात आणि ते झाल्याच्या नंतर मानकऱ्यांच्या 5 फेऱ्या होतात. मंडळी आता लाट थांबवण्यात आले आहे आणि आता थोड्या वेळातच गावातील मानकरी हे आता लाटेवरून फिरणार आहेत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत हा पालखी भेटीचा एक अनोखा सोहळा. तर मंडळी पहिले विडे भरले जातात आणि मानकऱ्यांच्या गळ्यात कर अडकवले जातात. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. पायवारांची मंडळी पायरीवर उभे असलेली मंडळी खाली चला. रस्ता मोकळा करा बघा, रस्ता मोकळा करा बघा. कमलाकर भुवन यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. गावची देवस्थान अत्यंत ऋणी आहे. पार्वती शंकर रेवाळे मुंबई यांच्याकडून 301 रुपयाची देणगी आलेली आहे. गावची देवस्थान त्यांचे अत्यंत ऋणी आहे. लता दीपक महापी माहेरवरची नदी 200 रुपयाची देणगी आलेली आहे. गावची देवस्थान त्यांचे अत्यंत ऋणी आहे. त्यांनी कृपया थोडे बाजूला व्हायचं. त्या ठिकाणी पूजा करता येत आहेत. चौथऱ्यावरच्या महिला उभ्या आहेत किंवा पुरुष मंडळी उभे आहेत. त्यांनी तिथे रस्ता मोकळा करायचा आहे, पूजा करायला येत आहेत. सचिन शांताराम गोळे पेढे मोरेवाडी यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आली. राजू देवस्थान त्यांचे आभारी आहे. उर्मिला मोहोळ या माहेर असलेल्या जवळच्या 200 रुपयाची देणगी आली आहे. राजू देवस्थान त्यांचे अत्यंत आभारी आहे.
माही प्रवीण बोलतोय माही प्रवीण बोलतोय कुठे असेल तर तिथे काका आले जवळच्या तिकडे काका तिची वाट बघतायत माही प्रवीण बोलतोय तिचे काका जवळच्या तिकडे वाट बघतायत तिथे जायचं आहे प्रकाश श्रीरामकर पेढे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे राजू निवासस्थान त्यांचे अत्यंत ऋणी आहे त्यामुळे वाजंत्री थांबवायचं आहे वाजंत्री आपलं वाजंत्री थांबवायचं आहे क्रीडाभराची टाईम झालेला आहे क्रीडाभरत असल्यामुळे भरायचं काम चालू आहे वाजंत्री आपलं वाजंत्री थांबवायचं आहे श्रीदेव दानाजी जागपूर धावजी त्रैवार्षिक यात्रा समा माता झोलाई आणि माता कालकाई हा त्रैवार्षिक यात्रेचा आजचा 3रा दिवस आज आलेल्या सर्व पंचक्रोशीतील आमच्या बाहेरवासीने सर्व भाविक भक्तांचे श्रीदेव धावजी देवस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत सर्वांना विनंती आहे आपण सीसी कॅमेऱ्याच्या कक्षामध्ये आहात आपल्या हातून कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची आहे नारळानं एक 500 रुपयाची देणगी आलेली आहे धावजी देवस्थान त्यांचं अत्यंत ऋणी आहे राजेंद्र सकाराम खळे पूजा करायला सांगा थांबा घ्यायचे रामन यांच्याकडून 201 रुपयाची देणगी आलेली आहे धावजी देवस्थान त्यांचे अत्यंत ऋणी आहे वाजवा घंटी वाजवा द्या हो घंटा द्या त्याच्याकडे वाजवायला सांगा ममता पै पेढे यांच्याकडून 151 रुपयाची बक्षीस आलेले आहे 151 रुपयाची देणगी आलेली आहे धावजी देवस्थान यांचे अत्यंत ऋणी सुनील अनंत उत्तारडे पेढे यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे धावजी देवस्थान यांचे अत्यंत ऋणी आहे थांबाजी सभागृहाच्या टेरेसवर जी मंडळी उभी आहेत त्यांनी सर्वांनी खाली या बघा घाबरू नका थोडं काय लावतो 3 जावतोय 3 जाव ना असं दे हा आता बरोबर आहे संतोष करपे कासई कावळे संतोष करपे यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे धावजी देवस्थान यांची अत्यंत ऋणी आहे मानवून घ्या लक्ष्मी उचला तुकाराम भुजबळ मजुरी काशी अत्यंत आभारी आहे महादेव पाडुरंग तामणकर शिरगाव यांच्याकडूनही देणगी आलेली आहे धावजी देवस्थान आज धावजी चतुर्थी म्हणजे शाळेमध्ये प्रार्थना व्हिडिओ मारले गावात 4 माणसं उभी आहेत आज धावजी एकंदर काय त्यांची काय धोलायच्या मतदान घालबाईच्या मतदान एकंदरीत मतदान आज जो काय 5 पॉईंट वाढलेले आहेत ते धावजी एकंदरीत तुकासर महापात्र गावाच्या वरून चुकंदरी एकंदरीत घडले असेल आज गंगाधर म्हणतो चुकी महापौर एकंदरीत धावजी मतदान व्हिडिओ मान्य करून आज सगळ्यांच्या घरी जातात मुला माणसं सगळे सांभाळ करून घ्या माझं तर मंडळी आता व्हिडिओ भरून आले आणि आता गावातील मानकरी आहेत त्यांना गळ टोचून आणि भोनाई देवीचे मानकरी थोड्या वेळात यांनी देवाजवळ 5 फेऱ्या फिरवल्या जातील आणि त्यानंतर व्हिडिओ भरतात पालखी तिथे भेटणं जायचं सोहळा आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भोनाईचे मानकरी हा तोच ना
2 दिवस उपास करायचे राजवी प्रियांका जितेंद्र जाधव नांदगाव बंधू भोसले आपले शिवाजी महाराज यांची मुलगी प्रियांका जितेंद्र जाधव नांदगाव यांच्याकडून 1001 रुपयाची भरघोस देणगी आली आहे. त्याचप्रमाणे यांनी प्रत्येकी 1001 रुपयाची भरघोस देणगी दिलेली आहे. धावते देवस्थानच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. प्रसाद रामचंद्र कदम कोळकेवाडी 251 रुपये. अनंत घाणेकर गाव मांडकी यांच्याकडून 150 रुपयाची देणगी मिळालेली आहे. अद्वैत घाणेकर नारायण यांच्याकडून 151 रुपयाची देणगी मिळालेली आहे. भावी देवस्थान नारायण कलेकर शिवक समीर पडवेकर पेढे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे. भावी देवस्थान त्यांच्या आता मानकरीच्या 5 फेऱ्या रांगेवरती झालेल्या आहेत. थोड्या वेळातच आता 2 यजमान पालख्या आणि श्रीदेव गावची जाणारी सांगपाता आता या 3 पालख्या नाचायला उठणार आहे आणि हा पालखी भेटीचा अनोखा सोहळा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी आपली गावची श्रीदेव धावजी जाणारी जागमाता आणि आता थोड्या वेळातच पालख्या नाचायला उठणार. श्रीदेव धावजी जाणारी जागमाता आणि पुढे गेली ती वालोपची झोलाई आई आणि मागूनही जाते दामनदेवी गावची आई कालकाई. आता आपण पालखी भेटीचा अनोखा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा आनंद सोहळा आपण आपल्या डोळ्यामध्ये भरून ठेवायचा आहे. हा आलेल्या 3 वर्षाने हा सभा हा आनंद सोहळा आपल्या डोळ्यामध्ये डोळ्याचे पाणी भेटली असा हा आनंद सोहळा आपण या ठिकाणी पाहायचा आहे. राकेश वसंत पडवेकर तुम्हाला येऊन करून 100 रुपयाची देणगी आहे आणि त्यांचे आभारी आहोत. सदानंद इंदरकर बाप चिपळे यांच्याकडून 250 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही त्यांच्यासाठी आभारी आहोत. सर्व बालिकांना पंचकृषी परशुरामधून सर्व माहेरवधूंना या धावजी गणपतीच्या वतीने हार्दिक स्वागत. सर्वांना डोळे पाणी भेटतील असा हा सोहळा 3 वर्षांनी आलेला सोहळा आपण याचा आनंद घ्यायचा आहे.
श्रीदेव धावजी जात आहे जातमदा आणि आई ढोला मंडळी समोरून वालोगावची झोलाई आई आता गेलेली आहे. आणि आपण आता बघतोय परशुरामचा जागपाता.
तो 200 रुपयांनी देण्यात आलेल्या सर्वांचे आभार आहे. सुरेश केळकर आपले वाट बघतात विश्वास भागवत परवेकर कुमार वाटण्याचे 150 रुपये देऊन द्या. गर्दीचा उच्चांक या ठिकाणी गाठलेला आहे आणि अत्यंत दिमागदार स्वरूपामध्ये हा सोहळा संपन्न झाला. आपल्या पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी या ठिकाणी या सणाचा आनंद लुटलेला आहे. श्रीदेव धावजी देवस्थानच्या वतीनं सर्व भाविक भक्तांचे आम्ही त्यांचे आभार. त्रैवार्षिक सभा उत्सव श्रीदेव धावजी जाणं एक जागमाता 2025 ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. यात्रेचा समा तर मंडळी आता आपण जत्रेतली दुकान बघूया आणि गर्दी आहे ती बघूया. पालखी फेरीचा कार्यक्रम संपला आहे. आता आपण जरा थोडं जत्रेत फिरूया. जत्रेत काय काय आहे ते बघूया.